नमस्कार सर्वांना। आज बनवणार आहे बघा मी आळूच्या पानाचे वडे। वडे बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे बघा मी 1 वाटी बेसन, लसणाचा पेस्ट, अद्रकचा पेस्ट, मीठ, हळद आणि ओवा। इथं कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये बेसन टाकायचं, त्या मिरचीचं वाटण टाकायचं, लसूण टाकायचा, अद्रकची पेस्ट टाकायची, हळद, मीठ आणि ओवा टाकायचा, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। थोडं पाणी टाकायचं, परत मिक्स करायचं। बघा बेसन मिक्स करून झालेलं आहे। आळूच्या पानावरती बेसन लावून घ्यायचं, दुसरं पान असं ठेवायचं, इकडे तोंड करायचं दुसऱ्या पानाचं, परत लावून घ्यायचं। असेच सर्व पानाला मी बेसन लावून घेते। आळूच्या पानाला मी बेसन लावून झालेलं आहे। आता याला फोल्ड करायचं असं। व्यवस्थित करायचं। बघू शकता याप्रमाणे। गॅसवरती पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे। इथं खाली कुकर ठेवलं, त्याच्यावरती जाळी ठेवलेली आहे मी। त्याच्यावरती आळूचे पानं ठेवायचे, झाकण लावून ठेवायचं, 20 मिनिटं असंच ठेवायचं। 20 मिनिटं झालेले आहेत, पलटून घ्यायचं याला। आता 10 मिनिटं ठेवायचं झाकण। 10 मिनिटं झालेले आहेत बघा। आता याला कापून घ्यायचं। बघू शकता याप्रमाणे। गॅस चालू करायचा, गॅसवरती कढई ठेवायची, गरम झालेली आहे। तेल टाकायचं, याच्यामध्ये आळू वडे आपल्याला फ्राय करायचे आहेत। चांगलं गरम होऊ द्यायचं, अगदी कडकडीत। तेल गरम झालेलं आहे। आता आळू वड्या याच्यामध्ये आपण तळून घेऊया। आता याला पलटी मारून घ्यायचं। तेल गरम असते ना त्यावेळेस खूप छान होतात, कुरकुरीत होतात। कडक तेलात टाकायचं। बघू शकता आळू वड्या अशा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आळू वड्या कशा झाल्यात ते।